नमस्ते मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती मी 5-10 मिनिटच बोलणार आहे. कारण याच्यावरती मला बरेचसे कॉल आलते. मी त्याच्यानंतर गुगल मीट पण घेतली होती, पण त्याच्यानंतरही मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले की सर नेमकी मी फायनान्शियल अवेअरनेस कशातून करू. फायनान्शियल अवेअरनेस म्हणजेच आपलं स्टॅटिक वगैरे असं जी आहे का, या काही गोष्टी मुलांना माहीत नाही. जे नवीन आहे त्याच्यासाठी त्यांनाही फायदा होईल, जे जुने आहेत त्यांना पण फायदा होईल. दुसरी गोष्ट, सर मी कोणत्या विषयावरती भर देऊ, हा एक मोठा प्रश्न असतो की मी कोणत्या विषयात स्कोर करू शकतो. कारण जरी समजा तुम्ही बेरीज केल्या बसल्या बसल्या, कारण आपल्याला एक सवय अशी असते की आपल्याला बेरजा करायची सवय. ते म्हणजे कसं, सर फायनान्समध्ये मला 20 पडले, क्वांटमध्ये 20, रिझनिंगमध्ये 20, त्याच्यानंतर तुमचे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये 10, त्याच्यानंतर कॉम्प्युटरमध्ये 10, असे जर मार्क केले तर तुमचे मार्क किती जातात. असे तुम्ही बेरीज करता आणि बेरीज कितपर्यंत नेता तुम्ही, सगळी मिळून बेरीज 100च्या आसपास नेतात. आणि तुम्हाला वाटतं तो पेपर एवढा सोपा असतो की आम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये 20-20 मार्क पडतील. हे शक्य नाही आहे, हे लक्षात ठेवा. आपले जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट कोणकोणते आहेत ते पहिल्यांदा पहा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पहिला सब्जेक्ट, दुसरा आहे लॉजिकल रिझनिंग, तिसरा हिंदी किंवा इंग्लिश, कॉम्प्युटर नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपला ॲग्रिकल्चर. आता इथं प्रॉब्लेम काय होतो, जर समजा तुम्ही जर ठरवलं मला ॲग्रिकल्चर माझं अतिशय बेस्ट आहे आणि मी इथं चांगला स्कोर करणार आहे, चांगला स्कोर करणार आहे, पण एवढं सोपं नसतंय. ॲग्रिकल्चरची लेवल ही वाढलेली असते, लेवल थोडी वरती असते. ॲज अ IBPS जे AF होय याच्यापेक्षा थोडीशी लेवल वरती असते. याच्यामुळं इथं जर स्कोर जर करायचं म्हटलं तर म्हणावं तेवढा स्कोर होत नसतो. काही मुलं आहेत की त्यांचं याच्यात स्कोर झालेला आहे, काही मुलं आहेत नक्की आहेत की त्यांचा स्कोर झाला आहे, पण ॲव्हरेज मार्क इथं किती पडतात ही रिॲलिटी सांगतोय मी. ॲव्हरेज मार्क 15 ते 20 मार्क पडतात, 15 ते 20 मार्क पडतात. मग आपण तर सगळा वेळ कोणासाठी दिलेला असतो, फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरसाठी दिलेला असतो. कारण आपल्याला काय वाटतं की आपण 4 वर्ष ते दिले, त्याच्यानंतर हे 3-4 वर्ष दिलेले आहेत, म्हणजे एवढा मोठा जर आपला अभ्यास असेल तर आपण स्कोर या 40 पैकी 35, 37, 38 करू शकतो. पण हे शक्य होत नाही आणि आपल्याला तिथं स्कोर कमी आला मग बाकीकडे तर स्कोर कमी असतो, कारण आपण तेवढ्या प्रमाणात अभ्यास केलेला नसतोय. म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं असेल क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. या 3च विषयात तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करा. याचं कारण काय, याचं कारण का पहा, इथं सगळे जुने मुलं आहेत. कारण 21, 22 आणि 23 या वर्षी जे पासआउट झालेले मुलं असतील त्या मुलांना फॉर्म भरता आलेला नाही, नाही आला. याच्यामुळे यांची कॉम्पिटिशन डायरेक्ट कट झालेली. कॉम्पिटिशन खरी असणारे तुमची 2019 आणि 2020 या 2च वर्षामध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. याचं कारण का, याचं कारण असं आहे की 17 आणि 18चं मुलं ही अति प्राचीन झालेले असतात, त्याच्यामुळे हे शक्यतो फॉर्म भरत नाही. हे कुठेतरी काम धंद्याला लागलेले असतात आणि काम धंदा करून हे अभ्यास करणं एवढं सोपं नाही. त्याच्यामुळं ही 19 आणि 20 मध्ये कॉम्पिटिशन आहे आणि यांची बऱ्यापैकी हे मुलं क्वांट आणि तुमचं रिझनिंग असेल, ही रिझनिंग बऱ्यापैकी व्यवस्थित असते. आता याच्यामध्ये हे तुमचे 80 मार्कला सब्जेक्ट आहेत. ही 80 मार्क इंग्लिशचे किती, इंग्लिश किंवा हिंदी ही 20 मार्क, म्हणजे टोटल किती झाले, तिने 100 मार्क झाले. या 100 पैकी जर समजा तुम्ही इथं जर 60च्या प्लस मायनस जर गेले तर तुम्हाला सांगतो 100च्या आसपास जायला काहीही अडचण येत नाही. याचं कारण का, तुम्ही क्वांटला आपला स्कोर, आपल्या मुलांचा स्कोर काय प्रॉब्लेम होतो, क्वांटला आपल्या मुलांचा स्कोर काय येतो, क्वांटला आपल्या मुलांचा स्कोर असतो लयत 10 ते 15. ह्योच जर स्कोर जर समजा 20 किंवा 22च्या आसपास गेला आणि रिझनिंगचा स्कोर जर 20-22 जर गेला तर तुम्ही इथं 40च्या प्लस जातात 2च विषयामध्ये. आणि आपले मुलं काय होते, मी जी रिॲलिटी तेच सांगतो, मी उगा फापट पसार इथं सांगणार नाही. जे घडलेलं आहे त्या इथून पाठीमध्ये त्याच गोष्टी सांगतोय. इथं प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला मार्क पडते 10-10 किंवा 12-12, मग आपला स्कोर इथं किती होतो, 24 ते 25. मग जर समजा इथं तुम्ही जर 40च्या प्लस मायनस जर गेले तर तुम्ही इथं 20 मार्कांनी लीड घेणार आहे बाकीच्यांपेक्षा, इथं 20 मार्कांनी लीड घेताय. दुसरी गोष्ट अशी की सर मी इंग्लिश घेऊ का हिंदी घेऊ. मी पहिल्यांदाही गुगल मीटवरती सांगितलं की तुम्ही एक तर इंग्लिश घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदर टेस्ट देऊन पहा. दोन्ही टेस्ट दिल्यानंतर जर समजा तुम्हाला वाटलं की माझं इंग्लिश चांगलं किंवा हिंदी चांगलं, या दोन्हीपैकी
कोणत्या तरी एका टेस्टला तुम्हाला 2-4 टेस्ट दिल्यानंतर समजून जाईल की आपल्याला मार्क कुठं चांगल्या पद्धतीने येतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये नॉर्मलायझेशन घडत नाही, हे लक्षात ठेवा. नॉर्मलायझेशन होत नाही. जर समजा तुम्हाला इंग्लिशचा कट ऑफ लागतो आपला 2 ते 2.5, आत्तापर्यंत लागलेला आहे 2 ते 2.5, समजा इथं 4 धरा, 20 पैकी 4चा कट ऑफ लागला. क्वेश्चन असते तुमचे 40 क्वेश्चन असतात 20 मार्कला. जर समजा तुमचा कट ऑफ किती लागला, 4चा लागला, तुम्हाला मार्क पडले 5. आणि ज्याने हिंदी घेतलंय त्याला सुद्धा 40 क्वेश्चन आणि 20 मार्क आहे. त्याला जर समजा पडले तर त्याचा कट ऑफ असतो 10 ते 11 आणि त्याला पडले, तो 5 झाला, त्याला पडले 13 किंवा 14 मार्क. 14 मार्क पडले आणि तुम्हाला पडले 4, म्हणजे तो कितीने पुढे, 10 मार्कांनी पुढे. हे लक्षात ठेवा, हे डिफरन्स आहे. हे 10 मार्कांनी पुढे. इथं कुठल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन होत नाही, कारण दोन्ही लँग्वेज आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, एक तर तुम्ही इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या. त्याच्यानंतर कॉम्प्युटर नॉलेज. कॉम्प्युटर नॉलेजवरती प्रॉब्लेम असा आहे की कॉम्प्युटर नॉलेजचं मेरिट लागतं. पाठीमागचे मेरिट लागलेलं आहे की 13 की 14 मेरिट लागलेलं आहे. कितीपैकी, 20 पैकी. ओपन कॅटेगरी सांगतोय आम्ही, ओपन कॅटेगरीचं 13 किंवा 14 मेरिट लागले कॉम्प्युटर नॉलेजचं. आता आपल्याला जर समजा ओबीसी किंवा कोणतीही कॅटेगरी असेल, कमीत कमी आपल्याला मार्क पाहिजे 10 ते 12. कमीत कमी मार्क किती पाहिजे, 10 ते 12 पाहिजे. आणि आपलं या सब्जेक्टवर दुर्लक्ष होतं. कारण आपण याला हलक्यात घेतो आणि नेमकी प्रॉब्लेम हेच होतो की सगळीकडे मार्क चांगले असतील, हेच तुमचा विषय गेलेला असतो कॉम्प्युटर नॉलेज. आणि याच्यामुळं तुम्हाला इंटरव्ह्यूला जाता येत नाही. तर इथं लक्षात ठेवा, कॉम्प्युटर नॉलेज फक्त आणि फक्त तुम्हाला इथं मार्क किती पाडायचे, तर लक्षात ठेवा तुम्हाला मार्क पाडायचे 10 ते 15च्या मध्ये, तरच तुमचा उपयोग आहे. लक्षात ठेवा, तरच तुमचा उपयोग आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल अवेअरनेस, 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क. 40 क्वेश्चन 40 मार्क आहे. आता हे फायनान्शियल अवेअरनेस करताना बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की सर बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस नेमकी काय. तर एक लक्षात ठेवा, फायनान्शियल अवेअरनेस जर करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला बँकिंगच्या हिस्ट्रीपासून सुरुवात करावं लागेल. त्याचे इन्स्ट्रुमेंट, त्याचे नॅशनलायझेशन, त्याचे ॲक्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील. हे तुमचं बेसिक बँकिंग झालं. आणि जर समजा एखाद्या बँकने, समजा आशियन डेव्हलपमेंट बँकने भारताला किती कर्ज दिलं झुनॅटिक डिसीजसाठी, आत्ता दिलेलं आहे पहा, $82 मिलियन दिलंय. $82 मिलियन. हे तुमचं काय झालं, करंट अफेअर झालं. कशाचं, फायनान्शियल अवेअरनेसचं. अशा पद्धतीचे तुमचे करंट अफेअरचे प्रश्न असतात फायनान्शियल अवेअरनेसमध्ये. आणि लक्षात ठेवा, फक्त आकडे असतात जास्त करून. आकडे दिल्यानंतर आपला प्रॉब्लेम असा होतो की ऑप्शनमध्ये आपल्याला तेच कळत नाही की नेमकी प्रश्न विचारलेला आपल्याला कळतोय की प्रश्न काय दिलेला आहे, परंतु ऑप्शन असतो 82, 84, 86, 88 असे ऑप्शन असतात. आणि हे आकडे आपल्याला पाठ झालेले असतात, वाचताना कळतं सगळ्या गोष्टी, परंतु ऑप्शनमध्ये प्रॉब्लेम होते. म्हटल्यानंतर लक्षात ठेवा की फायनान्शियल अवेअरनेसला तुम्हाला बेसिक बँकिंग सुद्धा करायचंय आणि त्याच्यानंतर फायनान्शियल अवेअरनेसचं करंट अफेअर्स म्हणतोय मी. फायनान्शियल अवेअरनेसचं करंट अफेअर्स, जे की जसं समजा एखाद्या बँकने नवीन ॲप काढलं, फॉर एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की आपली जी SBI बँक आहे यांनी समजा योनो ॲप काढलेलं आहे. ही योनो ॲप कोणत्या बँकेने काढलं, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनान्शियल अवेअरनेसमध्ये येतील. दुसरी गोष्ट, कोणाची जर बँकेच्या चेअरमन पदी निवड झाली असेल, CEO नवीन निवड झालेली असेल, SBI असेल, कोणती बँक असेल, असे तुम्हाला क्वेश्चन फायनान्शियल अवेअरनेसमध्ये असते. आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मायनर, मेजर ह्या गोष्टी करून चालणार नाही. इव्हन हे सब्जेक्टमध्ये सांगतोय, इव्हन तुम्हाला क्रॉपमध्ये सुद्धा मायनर, मेजर करून चालणार नाही, कारण हा पेपर थोडाशी लेवल हाय असते. याच्यामुळे इथं काय विचारतील सांगता येत नाही. AFOलाच सांगता येत नाही, तर हे तर लय लांबची गोष्ट आहे. म्हणून सांगतोय की मेजर आणि मायनर क्रॉप्स असतील ते सगळेचे सगळे करायचे, मेजर आणि मायनर सब्जेक्ट असतील ते सगळेचे सगळे करायचे. आता पहा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये हे सगळे विषय झाले. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये काय करतो आपण, फक्त काय, आपला एक प्रॉब्लेम असा असतो, आपण फक्त न्यूमेरिकल सगळ्या काही गोष्टी करतो, जसं की सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन, नंबर सिरीज, याच्यावरती आपला जास्त भर असतो. पण लक्षात ठेवा दाद्यांनो की आपला जो पेपर असतो तो आपल्या पेपरचा पॅटर्न चेंज झालेले आहेत. इथं सगळ्यात जास्त वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातील. लक्षात ठेवा, वर्ड प्रॉब्लेम जास्त विचारतात. DI सुद्धा तुमचे लेवल हाय असते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला थोडं जपून, आणि दुसरी गोष्ट, फक्त आणि फक्त सिम्प्लिफिकेशनवरती डिपेंड आहे. मी सर नंबर सिरीज करतोय, फक्त मी
त्याच्यानंतर आपले काय नंबर सिरीज करतोय, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन करतोय, या गोष्टी चालणार नाही. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमसुद्धा करावं लागतील, DI पण करावं लागतील. या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्ही क्वांटमध्ये स्कोअर मिळवणार आहेत. तशाच पद्धतीने लॉजिकल रिझनिंग असेल, रिझनिंगमध्ये सुद्धा सर मी सिलॉक करतो, ब्लड रिलेशन करतो, हे करतो ते करतो. लक्षात ठेवा तुम्हाला पझलसुद्धा तेवढ्याच ताकदीने करावं लागतील की जेवढ्या तुम्ही ताकदीने काय करता सिलॉक करत असतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये केल्या तर आणि तरच तुम्ही क्वांट आणि रिझनिंगमध्ये स्कोअर करू शकता. दुसरी गोष्ट इंग्लिश असेल, इंग्लिशला जर समजा तुम्हाला इंग्लिशच घ्यायचं असेल, इंग्लिशच घ्यायचं आहे. कारण काही काहींचा प्रॉब्लेम असे की बरेच जण मला म्हटले की सर मी इंग्लिश याच्यासाठी घेतोय की मला त्याचा EFOला पण फायदा होईल. तर तुम्ही घ्या, इंग्लिश घ्या, असं नाही की हिंदी घ्या म्हणून, माझं मत असं नाही आहे. परंतु इंग्लिश घेतल्यानंतर लक्षात ठेवा तुमचा स्कोअर कमीत कमी 8-9च्या दरम्यान गेलाच पाहिजे, असं टार्गेट ठेवा, असं टार्गेट ठेवा. याचं कारण काय सांगतो, याचं कारण असं आहे की नॉर्थ इंडियाचे जे मुलं आहेत ज्यांनी फॉर्म अप्लाय केलेत, कारण याचं आत्ताच्या परिस्थितीत जागा किती तुमच्या 122 आहे. भविष्यात वाढतील नाही वाढतील मला माहीत नाही, परंतु जर 122च जागा धरल्या तर तुमच्या 122 पैकी महाराष्ट्राला सध्या तरी 0 जागा आहे, बाहेरच्या स्टेटमध्ये जागा आहे. नॉर्थ इंडियाचे ॲप्लिकेशन जास्तीत जास्त येणारे हे लक्षात ठेवा. आणि त्यांची पकड असते इंग्लिशपेक्षा जास्त हिंदीवरती पकड असते, आणि ते पोरं हिंदीत जास्त स्कोअर करतात. आणि आपण इंग्लिश घेतलेला असतोय, आपल्याला इंग्लिशला जर समजा आपण कटअपच काढला, आपल्याला पडले 4 मार्क, त्याला जर समजा 14-15 मार्क पडले तर आपण 10च्या पुढं आपल्यापेक्षा लीड त्याला भेटत असते. म्हणून लक्षात ठेवा इंग्लिश जरी घेतलं तरी आपल्याला 8-9च्या दरम्यान गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या आणि नॉर्थ इंडियाचे जे मुलं ज्यांनी हिंदी घेतलाय त्यांच्यामध्ये गॅप फक्त किती पाहिजे, 3-4 मार्काचं पाहिजे. तो गॅप आपण दुसरीकडे भरून काढू शकतो, दुसरीकडे भरून नक्की काढू शकतो. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या. कॉम्प्युटर नॉलेजवरती येऊया. आता बरेच जण सांगितलेलं असतं की सर मी कॉम्प्युटर नॉलेज जे हे मी फक्त लुसंट वाचतो, लुसंट वाचतो. काय वाचतो? लुसंट हे बुक वाचतो. तर लक्षात ठेवा ज्याला कॉम्प्युटर काहीच माहीत नाही, काहीच माहीत नाही, की ज्याला हार्ड डिस्क माहीत नाही, त्याला कीबोर्ड माहीत नाही, हे काहीच माहीत नाही, रॅम माहीत नाही, रोम माहीत नाही, काहीच माहीत नाही, त्यांनी लुसंट जरूर वाचा, पहिल्यांदा जरूर वाचा. परंतु लुसंटमधले क्वेश्चन येतील हे धरून चालू नका. याचं कारण एवढं सोपं नाही आहे की कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला लुसंट फक्त 100-150 पानाचं बुक आहे, डायरेक्ट पोरांनी पाठ केलेले असतात, हे तुम्हाला क्वेश्चन विचारतील असं नाही आहे. कॉम्प्युटरमध्ये पण नवीन नवीन जे शोध लागलेले आहेत ते सुद्धा विचारले जातील तुम्हाला. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा थोडे टिपिकल क्वेश्चन विचारतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त लुसंटवरती डिपेंड राहू नका. लुसंट ज्याचं समजा कॉम्प्युटर काहीच माहीत नाही त्यांनी लुसंट पहिल्यांदा वाचा, म्हणजे त्याला कॉम्प्युटरचा थोडाफार तरी सेन्स लागेल. त्याच्यानंतर फायनान्शियल अवेअरनेसमध्ये काय काय करायचं नेमकी हे मी याच्यासाठी लिहून आणलंय की जेणेकरून परत परत विचारू नका. फायनान्शियल अवेअरनेसमध्ये जे तुमचं करंट अफेअर्स असेल ते कुठपासून करा, तर जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2023 इथपासून तुमचं करंट अफेअर, फायनान्सचं करंट अफेअर्स म्हणतोय मी, हे करा. त्याच्यानंतर RBIचे सर्क्युलर्स असतील, हे सर्क्युलर्स जवळपास 1.5 वर्षाचे वाचा, 1.5 वर्षाचे वाचा. कारण स्केल 2ची नोकरी द्यायची, 90,000 पगार द्यायचा आहे तुम्हाला. हे पगार द्यायला तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागणार, एवढं सोपं नाही की बसले जाऊन तुम्ही स्केल 2 झाले. त्याच्यामुळं RBI सर्क्युलर्स असतील त्यांच्या वेबसाईटवरती भेटतात, ते 1.5 वर्षाचे जवळपास करून घ्या. त्याच्यानंतर बँकिंग प्रोडक्ट्स काय ते करा, प्रायोरिटी सेक्टर असतील हे व्यवस्थित करा, बेसल नॉर्म्स असतील, त्याच्यानंतर RBI रेग्युलेशन फॉर कमर्शियल बँक्स, RRBसाठी काय स्मॉल फायनान्स बँक असेल, HFC असेल, NBFC असेल, UCB असेल, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोणत्या पद्धतीची ते व्यवस्थित करा. फायनान्शियल मार्केट इन्स्ट्रुमेंट कोणकोणते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहीत पाहिजे की चेक वगैरे जे असतील ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिपोर्ट्स इंडायसिस असतील ते सगळं व्यवस्थित करा. फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, इम्पॉर्टंट कमिटी ज्या कमिटी दिलेल्या आहेत त्या कमिटीने काय काय निर्णय दिलेले आहेत, ह्या कमिटी कोणकोणत्या होत्या यासुद्धा माहीत पाहिजे. युनियन बजेट अतिशय व्यवस्थित करा, जे की तुम्हाला ॲग्रीसाठी सुद्धा यूज होईल आणि फायनान्ससाठी सुद्धा यूज होईल. त्याच्यामुळे युनियन बजेट सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात व्यवस्थित करा. युनियन बजेट सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट मर्जिंग, जे काय मर्जिंग झालेले आहेत ते व्यवस्थित करा. MOUs ऑफ ए बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूट, जे MOUs असतील ते MOUs काय करायचे, व्यवस्थित करायचे. बँकामधले असतील किंवा तुमचे इन्शुरन्स बँकमधले असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनान्स अवेअरनेसमध्ये विचारल्या जातील. त्याच्यानंतर फायनान्शियल रेग्युलेटरी इन्स्टिट्यूट्स असतील
कोणकोणत्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत, नाबार्ड असेल, RBI असेल, त्याच्यानंतर इरडा असेल, ह्या सगळ्या कोणत्या रेग्युलेटरी बॉडी आहे, रेशिओ ॲनालिसिस असेल, ब्रेक इव्हन ॲनालिसिस, हे सगळे पॉईंट तुम्हाला फायनान्शियल अवेअरनेसमध्ये करायचे आहेत. टाईम व्हॅल्यू मनी असेल, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट असेल, डेरिव्हेटिव्स, फ्युचर अँड फॉरवर्ड कॉन्टॅक्ट्स, कॅपिटल स्ट्रक्चर, कॉस्ट, कॅपिटल, कॅश फ्लो स्टेटमेंट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कोणता आहे, त्याच्यानंतर सरफसी ॲक्ट IBC 2016 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम, लेटेस्ट गव्हर्नमेंटच्या स्कीम, या सगळ्याची सगळ्या व्यवस्थित करायच्या. त्यातले त्यात त्या रिलीज कधी झाल्या, म्हणजे लॉन्च कधी झाल्या, लॉन्च कुठं झाल्या, आणि त्याच्यानंतर त्याला कॅपिटल किती दिलेली, म्हणजे फंड किती दिला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. लेटेस्ट जेवढ्या काय असतील, म्हणजे त्या फायनान्समध्ये फक्त ॲग्रीच्याच येतील असं नाही आहे, फायनान्समध्ये दुसऱ्यासुद्धा येणार आहेत तुम्हाला, हे लक्षात ठेवा. फक्त ॲग्रीच्याच करताल नाही तर दुसऱ्यासुद्धा स्कीमा तुम्हाला करावं लागणार आहेत. त्याच्यानंतर सर मी कॉम्प्युटर कुठून करू, तर पहा कॉम्प्युटरचं जे यूट्यूब व्हिडिओ पहा, तुम्हाला जर समजा सोर्सच नाही भेटला तर यूट्यूब व्हिडिओ सचिन अरोरा सर म्हणून आहेत, त्यांचं एक यूट्यूब सेशन पहा, म्हणजे यूट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज पडलेले आहेत, त्यांचे व्हिडिओज पाहून तुम्ही कॉम्प्युटर करू शकतात. आणि लुसंटचं बुक, ज्याचं बेसिक कच्चं आहे त्यांनी लुसंटचं बुक अवश्य वाचा, कारण बेसिक जर क्लिअर झालं तर आणि तरच नेमकी कीबोर्ड काय काय हे माहीत नाही तर त्याच्यासाठी काय वापरायचं, तुम्हाला लुसंट बुक वापरायचं. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला मी सांगतोय की तुमचा स्कोअर कुठपर्यंत जाईल, 100च्या आसपास जाईल. अजून एक गोष्ट सांगतो, व्यवस्थित ऐका, की तुम्हाला वाटत असेल जागा इन्क्रीज झाल्या, म्हणजे जागा 122 झाल्या, मेरिट काय होणार आहे, खाली येणार आहे. बाबांनो, यावेळेस फॉर्मसुद्धा इन्क्रीज झालेत. मेरिट मागच्या वर्षी 92 ते 95च्या दरम्यान लागलेलं आहे, म्हणजे 92वाला सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला ह्या वेळेस सुद्धा आसपास एवढंच किंवा याच्यापेक्षा जास्त एवढंच मेरिट पाहिजे फायनल सिलेक्शन घेण्यासाठी. दुसरी अजून एक गोष्ट, इंटरव्ह्यू. सर मी इंटरव्ह्यू एकदम जबरदस्त आहे माझा आणि मी इंटरव्ह्यू चांगला स्कोअर करेल, शक्य होत नाही, कारण इथं मॅक्झिमम स्कोअर देतोय 14 ते 15, याच्यावरती जास्ती करून कोणालाच आत्तापर्यंत मार्क पडलेले नाही आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला 14 ते 15 मार्क तुम्ही धरून चालायचं, फक्त 9 ते 10च मार्क मला इंटरव्ह्यूला पडणार आहेत आणि त्याच्यानुसार अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूवरती डिपेंड राहावं नाही लागणार. 9 ते 10च मार्क मला इंटरव्ह्यूला पडतील, माझा सगळा स्कोअर कुठं होईल, जास्तीत जास्त मेन्सला होईल. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत, जास्त स्कोअर करायचा असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा, व्यवस्थित त्याचा टाईम टेबल बनवा, त्याच्याशिवाय तुमचा स्कोअर होणार नाही. मी हे सगळ्या गोष्टी का सांगितल्या, तुम्हाला थोडंसं वेगळं पण वाटेल की सर एवढं टफ असतंय का, जी रिॲलिटी मी तुमच्यासमोर ठेवलेली. कारण नॉर्थ इंडियाचे जे मुलं आहेत ते तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायला तयार आहेत सध्या, कारण 122 जागा आहेत, 122 म्हणजे खूप मोठ्या जागा आहेत. त्याच्यामुळे नॉर्थ इंडियाच्या मुलांनी सगळ्यात जास्त फॉर्म अप्लाय केले असणार आहेत. म्हणून आपल्याला इथं स्कोअर जास्तीत जास्त जर करायचा असेल तर आपल्याला क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश याच्यामध्येच जास्त स्कोअर करायचा, जेणेकरून हिंदी वगैरे जे असे विषय असतील याच्यामध्ये जरी कमी जास्त झालं तरी इथं भरून निघेल आपलं क्वांट, रिझनिंगला. तर या सगळ्या गोष्टी होत्या, याचा एकदा विचार करा, टाईम टेबल बनवा, व्यवस्थित अभ्यास करा, कारण तुम्हाला फक्त आणि फक्त 2 महिने तुमच्या हातात आहेत. एवढ्या कमी वेळेत जर अभ्यास करायचा असेल तर टाईम टेबल सगळ्यात महत्त्वाचं असते. सगळ्यांना ऑल दी बेस्ट, व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट.